नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी $175 अब्ज गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण कवचची घोषणा केली आहे. चीन आणि रशियाकडून येणाऱ्या धोक्यांना रोखण्यासाठी त्यांनी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून अमेरिकन अंतराळ दलाचे जनरल मायकेल ग्वेटलिन यांची नियुक्ती केली. भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या काळात वाढलेल्या लष्करी तणावादरम्यान चीन आता पाकिस्तानशी केवळ राजनैतिकच नव्हे तर धोरणात्मक दृष्ट्याही संबंध मजबूत करण्यात गुंतलाय. चीन पाकिस्तानला त्यांच्या 5व्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान J-35A चा पुरवठा वेगानं करते. या करारानुसार पाकिस्तानला एकूण 40 J-35A लढाऊ विमानं मिळणार आहेत, ज्याची पहिली तुकडी ऑगस्ट 2025च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळे करून $142 कोटी कमवलेत अशी माहिती ईडीनं दिल्लीतल्या न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा या दोघांच्या विरोधात आहे. आर्थिक अफरातफर करून या दोघांनी $142 कोटी कमाई केली आहे असा दावा ईडीनं केलाय. गृह मंत्रालयानं 2026च्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकनं मागवली आहेत. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. मंत्रालयानं एका निवेदनात म्हटले की नामांकनामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेली सर्व संबंधित माहिती असावी, ज्यामध्ये कथन स्वरूपात प्रशस्तीपत्राचा समावेश असावा, ज्यामध्ये त्यांच्या संबंधित क्षेत्रात शिफारस केलेल्या लोकांच्या विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी स्पष्टपणे समोर येतील. विजापूर आणि दंतेवाडा या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 15 ते 20 नक्षलवादी ठार झाले असून या चकमकीत करेगुट्टा टेकड्यांजवळ आणि गंगलूर पोलीस स्टेशन परिसरातील तोडका आंद्री जंगलात मोठ्या प्रमाणावर गोळीबार झालाय. मिझोरामला भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले, जे राज्याच्या शैक्षणिक प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या यशाबद्दल मिझोरामच्या जनतेचं अभिनंदन केलंय. CISFच्या उपनिरीक्षक गीता समोता यांनी यशस्वीपणे माउंट एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या CISFच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. सध्या त्या उदयपूर विमानतळावर कार्यरत आहेत. सौदी अरबनं मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलले. जगातील पहिले AI आधारित क्लिनिक सुरू केलंय. या ठिकाणी आलेल्या रुग्णांवर उपचार AI आधारित डॉक्टर करणार आहे. हा अनोखा प्रोजेक्ट चीनची कंपनी सिनही AI आणि सौदीची अल्मुझा हेल्थ ग्रुप यांच्या संयुक्तपणे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली मंत्रिमंडळाने 3 किलोवॅट रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी ₹30,000 अनुदान मंजूर केले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुप्ता म्हणाल्या की हा निर्णय केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत ₹78,000 अनुदानाला पूरक आहे. तसेच सरकारनं वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी धूळ नियंत्रण योजना देखील सुरू केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझामध्ये मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ 3 महिन्यांपासून इस्रायली नाकेबंदी असलेल्या गाझामधील लोकांपर्यंत अत्यंत आवश्यक असलेला नवीन पुरवठा अद्याप पोहोचलेला नाहीये. गाझाच्या 20 लाख रहिवाशांपैकी अनेकांना दुष्काळाचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. आता शेतीची जमिनीच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या ₹200 होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून दूर असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुनरागमन करताना पर्यायी राजकारणावर भर देत आज आम आदमी पक्षाच्या असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लाभलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या पराभवानंतर पुन्हा पक्ष विस्तारावर भर दिला असून त्याची सुरुवात विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणीपासून केली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेली लष्करी कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधात होती हा प्रमुख संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे 35हून अधिक देशांना भेटी देणार आहेत। 7 शिष्टमंडळांपैकी 3 शिष्टमंडळातील सदस्यांना मंगळवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी तपशीलवार माहिती देत ठोस भूमिका मांडण्याची सूचना केली आहे। 78व्या कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटीज आपली उपस्थिती दाखवत आहेत। जॅकलिन फर्नांडिस आणि उर्वशी रौतेलासह बॉलिवूडमधील अनेक स्टार्स रेड कार्पेटवर पोहोचले आहेत। प्रत्येक जण त्यांच्या येण्याची आतुरतेनं वाट पाहत होते। जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने अखेर कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले। दोन्ही स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। जर्मनीतील सुहल येथे झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत नेमबाजीत एड्रियन करमारकरने रौप्य पदक जिंकून भारताचं पदक खातं उघडले। 20 वर्षीय या खेळाडूनं 626.7 गुण मिळवले, जे स्वीडनच्या जेस्पर जोहान्सन पेक्षा फक्त 0.3 गुणांनी मागे, ज्याने सुवर्णपदक जिंकले। आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये। इथेच थांबायची, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।